अगळ-पगळ, साधा-सुधा, अस्सल गावरान, मनानं कोरा पण डोक्यानं भल्या भल्यांचा गेम करणारा कार्यकर्ता ते डायरेक्ट विखे पाटलांसारख्या जिल्ह्यातल्या बड्या राजकारणाला पराभवाचं पाणी पाजून खासदार झालेला अवलिया म्हणजे निलेश लंके। पहिल्याच टर्मला आमदार आणि खासदार झालेला निलेश लंकेंचा प्रवास जणू स्वप्नवत वाटावा असा। पण लोकसभा झाली नाही तोच पारनेरमधून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके आमदार होणार अशी पोस्टर्स, बॅनर्स, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल होऊ लागल्या। शेवटी कार्यकर्ताच तो। पण यामुळे झालं असं की शिवसेनेची मशाल दुखावली। खासदारकीच्या बदल्यात आमदारकी कॉम्प्रोमाइज करणार असल्याचा शब्द लंकेंनी आधीच दिला असल्याचं बोललं जातं। त्यामुळं काळजावर दगड ठेवून निलेश लंके आपला हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडणार की शरद पवारांच्या मदतीनं राणीताईंना विधिमंडळात पाठवणार? या सगळ्यात नगरमधील बिग बी विखे पाटील नेमकं कुणाच्या पारड्यात वजन टाकणार? येणाऱ्या विधानसभेला पारनेरचा आमदार कोण होतंय त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट। हॅलो, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वारा आमदारकीचं। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। अहमदनगर मधला पारनेर हा तसा शिवसेनेचा स्ट्रॉंग बालेकिल्ला। इथं अनेकांनी प्रयत्न केले पण शिवसेनेचा भगवा पारनेरमध्ये कधीच खाली सरकला नाहीये। शिवसेनेच्या विजय औटी यांनी तर पारनेरचा परमनंट आमदार अशी जणू स्वतःची आगळी वेगळी ओळख तयार करत सलग 3 टर्म 15 वर्ष मतदारसंघावर आपला दबदबा कायम ठेवला। राष्ट्रवादीच्या सुजित झावरे यांनी औटी यांना सलग 2दा आव्हान देण्याचा प्रयत्न केला पण गुलाल लागला तो औटी यांनाच। पण पारनेरच्या राजकारणात खऱ्या अर्थानं ट्विस्ट आला तो 2018 साली। 2018ला उद्धव ठाकरेंच्या पारनेरच्या सभेत गोंधळ झाला आणि स्थितीच बदलली। या गोंधळाचं खापर निलेश लंके यांच्यावर फोडून शिवसेनेने लंकेंची पक्षातून हकलपट्टी केली। पण ही एक गोष्ट आपल्या राजकारणाला किती लांबवर घेऊन जाईल याची लंकेंनी कधीच स्वप्नातही कल्पना केली नसावी। लंके यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आणि ज्या पक्षात राजकारणाची 12 कडी गिरवली त्याच शिवसेनेच्या विजय औटी यांच्या साम्राज्याला धूळ चारत आमदारकी पटकावली। साधासुधा कार्यकर्ता पारनेरचा आमदार झाला। यानंतर कोरोना काळात केलेली कामं, जनतेत मिळून मिसळून राहण्याची यांची सवय, व्हायरल झालेले फोटो यामुळे पहिल्याच टर्मला आमदार निलेश लंके यांचं नाव पुऱ्या महाराष्ट्रात जाऊन पोहोचलं। हे कमी होतं की काय म्हणून राष्ट्रवादीत फूट पडणं, संधी साधून घड्याळ बाजूला सारून पॉलिटिक्स मधलं टायमिंग साधत तुतारी हाती घेणं आणि जिल्ह्यातले बिग बी आणि बडे प्रस्त समजल्या जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांना दणका देत थेट दिल्ली गाठणं। निलेश लंके यांच्या विजयाची गुंगी अजून उतरली नसेल तोच आता आमदारकीचं मैदान काही दिवसांवर येऊन ठेपलंय। पण अगदी लोकसभेच्या प्रचारातच विधानसभेसाठी निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा प्रचार सुप्तपणे चालू होता असं चित्र मतदारसंघात होतं। लंकेंचे कार्यकर्तेही यंदा आमदार वहिनी साहेबच असं म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष राणी लंके यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला। पण लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच काही दिवसातच उद्धव ठाकरेंनी पारनेरमध्ये केलेल्या हालचाली, मतदारसंघात मशाल पेटवण्याची केलेली भाषा आणि पारनेरमध्ये ठाकरे गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या तीव्र भावना लक्षात घेता पारनेर मतदारसंघ थोड्या ना खुशी नका होईना पण ठाकरे गटाला सोडण्याची वेळ निलेश लंकेंवर येऊन ठेपले। खरं म्हणजे पारनेर मतदारसंघातील शिवसेनेच्या ताकदीला नाकारून चालणार नाहीये। ठाकरे गटाने प्रामाणिकपणे काम केलं म्हणूनच पारनेर मतदारसंघातून निलेश लंके यांना तब्बल 38,000चं निर्णायक लीड मिळालं। यात शिवसेनेच्या ताकदीकडे कानाडोळा करून चालणार नाहीये। मुळात पारनेरची जागा ठाकरे गटासाठी सोडण्याच्या अटीवरच लंकेंना नगरची उमेदवारी मिळाली होती अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असते। हे जर खरं असेल तर लोकसभेच्या मदतीची परतफेड पारनेर मतदारसंघ कॉम्प्रोमाइज करून येणार आहे। सध्याचं वातावरण बघितलं तर लोकसभेला मिळालेलं यश, पारनेरमधून मिळालेलं घवघवीत लीड हे सगळं पाहिलं तर महाविकास आघाडी पारनेरची जागा आरामात जिंकते असं म्हणायला हरकत नाहीये। पण इथंच एक अडचण आहे आणि ती म्हणजे इच्छुक उमेदवारांची। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पारनेर तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे, जिल्हा उपप्रमुख संदेश कारले यांनी काहीही झालं तरी यंदा निवडणूक लढवण्याचा चंग बांधलाय। त्यामुळं तिकीट वाटपाचा कार्यक्रम सामरोजपणे नीट सोडवता आला नाही तर बंडखोरी होऊन याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो। महायुतीत ही जागा राष्ट्रवादीची असल्यानं अजितदादा गटाकडून बाजार समितीचे माजी अध्यक्ष, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, सुजित झावरे, काशीनाथ दाते हे आमदारकीसाठी इच्छुक आहेत। भाजपकडूनही प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, सुनील थोरात ही नावही उमेदवारीसाठी फ्रंटला आहेत।
पण सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाकडून श्रीकांत पठारे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आतल्या गोटातून येते। यामागचं कारण असं की निलेश लंके यांना खासदार करण्यामागं पारनेरमधील ठाकरे गटानं जीवाचं रान केलं होतं। त्यात श्रीकांत पठारे यांनी महाविकास आघाडीकडूनच एक हाती पारनेर तालुका सांभाळला, पण दुसऱ्या बाजूला महायुतीकडून कोण याचं उत्तर या क्षणी तरी देता येत नाहीये। त्यामुळं पारनेरचा निकाल कुणाच्या बाजून लागेल यावर आताच भाष्य करणं थोडंसं धाडसाचं ठरेल। पण एवढं मात्र निश्चित की उमेदवार कोणताही असो तरी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी निलेश लंके आपली सारी प्रचार यंत्रणांना कामाला लावतील, तर दुसऱ्या बाजूला लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी विखे पाटीलही महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी फोर्स लावतील। त्यामुळे आता राजकीय कुरघोड्या, डावपेच, चाली, गटतट, जातीय समीकरण आणि बेरजेचं राजकारण जो करणार तो यशस्वी होणार असं म्हणायला हरकत नाहीये। पण राणी लंके यांच्या उमेदवारीसाठी खासदार साहेब अडून बसले तर इच्छुकांची फाटाफूट होऊन पारनेरची आमदारकी इंटरेस्टिंग वळणावर जाऊन पोहोचायला जास्त वेळ लागणार नाहीये। त्यामुळं पारनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल नेमका कसा लागेल? लंके मोठ्या मनानं आपल्या मतदारसंघात मशालीचा उजेड येण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतील का? पारनेरचा 2024चा आमदार नेमका कोण? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।